नमस्कार. मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. काँग्रेसने या देशाच्या राजकारणामध्ये गेल्या काही वर्षापासून एक ट्रेंड सुरू केलेला आहे. तो ट्रेंड म्हणजे मोदी सरकारवर आरोप करायचे, सतत तेच तेच आरोप करत राहायचं आणि ज्या दिवशी हे सिद्ध होईल की ते आरोप बिनबुडाचे आहेत, त्या दिवशी ते आरोप बाजूला ठेवायचे आणि नवे आरोप करायला सुरुवात करायची. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या ट्रेंडची सुरुवात केलेली आहे आणि हा ट्रेंड त्यांना शिकलेला सुद्धा आहे. राफेलच्या प्रकरणी त्यांनी आरोप केले आणि हे आरोप चुकीचे आहेत हे सिद्ध झाल्यानंतर त्यांना सर्वोच्च न्यायालयामध्ये माफीनामा लिहून द्यावा लागला. तरी सुद्धा याचा फायदा होतो हे लक्षात आल्यामुळे काँग्रेसचे नेते, काँग्रेसचे पदाधिकारी, काँग्रेसचे प्रवक्ते वारंवार या तंत्राचा वापर करत होते. आता आसाममध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा आणि त्यांची पत्नी रिंकी यांना बनावट कागदपत्रांचा वापर करून टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले. हे आरोप चुकीचे आहेत हे जेव्हा सिद्ध झालं, त्यांनी जी कागदपत्र सादर केली ती बोगस आहेत हे सिद्ध झालं, त्याच्यानंतर पवन खेरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आणि परिस्थिती आता अशी आहे, राहुल गांधी ज्यांचा उल्लेख सतत बब्बर शेर अशा प्रकारे करतात, ते बब्बर शेर आता पाठीला पाय लावून पळताना दिसत आहेत, अक्षरशः धूम ठोकताना दिसत आहेत. राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोपाचा खेळ सुरूच असतो. भाजपच्या नेत्यांनी सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांवर अनेकदा आरोप केलेले आहेत. परंतु भाजपचे नेते जेव्हा आरोप करतात तेव्हा त्यांच्याकडे भक्कम पुरावे असतात. ते अशा प्रकारचे पुरावे असतात जे न्यायालयामध्ये सादर करता येतील आणि न्यायालयामध्ये सिद्ध करता येतील. मोर नाचतो म्हणून लांडोर नाचतो अशा प्रकारची एक म्हण आहे. तर भाजपचे नेते नाचतात म्हणून काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी त्यांची कॉपी करण्याचा प्रयत्न केला. आसाममध्ये निवडणुका आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवन खेरा यांनी गुवाहाटीमध्ये एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती रिंकी भुइया शर्मा यांच्यावर आरोप केले. पवन खेरा यांनी आरोप केला की रिंकी भुइया शर्मा यांच्याकडे 3 देशांचे पासपोर्ट आहेत. त्याच्यामध्ये UAEचा पासपोर्ट आहे, त्याच्यामध्ये इजिप्तचा पासपोर्ट आहे, भारताचा पासपोर्ट आहे. आता एकापेक्षा जास्त पासपोर्ट ठेवणं हे बेकायदेशीर आहे. त्यामुळे पवन खेरा यांच्या या आरोपानंतर प्रचंड खळबळ उडाली. परंतु त्यांच्या दुर्दैवाने या आरोपांचं जे खंडन आहे ते तात्काळ करण्यात आलं. मुळात त्यांनी पासपोर्टच्या ज्या कॉपीज जनतेच्या समोर, पत्रकारांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये 100 त्रुटी होत्या, त्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक होत्या, त्याच्यामध्ये तारीख जी होती ती सुद्धा चुकीची दिली होती आणि असंख्य चुका. आणि नंतर असं उघड झालं की पाकिस्तानच्या एका व्हॉट्सअप ग्रुपवरून हे सगळं उचलण्यात आलं, माल मसाला, आणि तो जनतेच्या समोर ठेवण्याचं काम झालं. म्हणजे आरोप करताना सुद्धा त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा करण्याचा प्रयत्न काँग्रेस नेत्यांनी केला नाही आणि तो त्यांच्या अंगलट आला. आता भाजपच्या नेत्यांनी, समर्थकांनी या बनावट पासपोर्टची पोलखोल केलीच, परंतु काँग्रेसचा लोचा तेव्हा झाला जेव्हा इजिप्तच्या दूतावासाने स्पष्टपणे सांगितलं की हा जो पासपोर्ट आहे तो बनावट आहे, हा आमच्या देशाने जारी केलेला पासपोर्ट नाहीये. भाजप आणि काँग्रेसचे नेते जेव्हा एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडतात तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की भाजपचे नेते जरा जास्तच संवेदनशील असतात. काँग्रेसच्या नेत्यांनी आरोप केल्यानंतर भाजपचे नेते पोलीस स्टेशनमध्ये जातात, तक्रार दाखल करतात, न्यायालयामध्ये जातात, अब्रू नुकसानीचा दावा करतात. म्हणजे जे रिंकी भुइयान शर्मा यांनी केलं तेच भाजपचे नेते करत असतात. रिंकी भुइयान शर्मा यांनी सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली आणि त्याच्यानंतरच पवन खेरा यांच्या विरोधात कारवाई सुरू झालेली आहे. परंतु काँग्रेसचे नेते या भानगडीमध्ये कधीही पडत नाहीत. सोनिया गांधी हे त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सोनिया गांधी यांच्या विरोधात नको ते आरोप केलेले आहेत. अत्यंत अभद्र भाषा वापरलेली आहे. आता हे आरोप सत्य की असत्य त्या भानगडीमध्ये आपण जाऊ नये. परंतु सोनिया गांधी यांनी हे आरोप झाल्यानंतर, म्हणजे त्यांच्या अब्रूवरच सुब्रमण्यम स्वामी यांनी शरसंधान केल्यानंतर सोनिया गांधी यांनी त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली पाहिजे होती आणि न्यायालयामध्ये जाऊन अब्रू नुकसानीचा दावा केला पाहिजे होता. सोनिया गांधी यांनी यातलं काहीच केलं नाही. बरं, हे तर जुनं उदाहरण झालं. ताजं उदाहरण देतो. विघ्नेश शिशिर हे भाजपचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी राहुल गांधी यांच्यावर आरोप केले. त्यांनी राहुल गांधी हे ब्रिटिश नागरिक आहे असं म्हटलं, त्यांच्याकडे ब्रिटनचा पासपोर्ट आहे आणि UKच्या निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांनी मतदान केलं अशा प्रकारचे आरोप केले. बरं, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये विघ्नेश शिशिर यांनी जनहित याचिका दाखल केलेली आहे. लखनौ खंडपीठाच्या समोर याची सुनावणी सुरू आहे. म्हणून राहुल गांधी काही बोलत नाहीत असंही नाहीये, कारण विघ्नेश शिशिर त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर बरंच काही बोलत असतात, राहुल गांधी यांच्यावर आरोप करत असतात. परंतु राहुल गांधी इतके गंभीर आरोप झाल्यानंतर सुद्धा अवाक्षर काढायला तयार होत नाहीत. म्हणजे अब्रू नुकसानीचा दावा करणं ही तर खूप दूरची गोष्ट झाली. पवन खेरा एका राष्ट्रीय पक्षाचे प्रवक्ते आहेत, एका पक्षाचे जबाबदार नेते आहेत. त्यांना जेव्हा लक्षात आलं की आपल्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे तेव्हा पवन खेरा यांनी काय केलं पाहिजे होतं? पवन खेरा यांनी रिंकी शर्मा यांच्या विरोधात त्यांच्याकडे जे पुरावे आहेत ते पुरावे घेऊन पोलीस ठाण्यामध्ये गेले पाहिजे होतं आणि रिंकी शर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे होता.
आता असं गृहीत धरू की आसाममध्ये भाजपचं सरकार आहे, भाजपचा मुख्यमंत्री आहे आणि त्याच्या पत्नीच्या विरोधामध्ये कोणत्याही पोलीस ठाण्यामध्ये तक्रार घेण्याची शक्यता कमी. मग त्यांच्याकडे न्यायालयाचा पर्याय होता, न्यायालयामध्ये त्यांनी धाव घेतली पाहिजे होती. परंतु पवन खेरा यांनी काय केलं, यातलं काहीही केलं नाही. त्यांनी गपचूप गुवाहाटीमधून पळ काढला, ते गेले दिल्लीमध्ये. दिल्लीमध्ये जेव्हा पोलीस त्यांच्या निवासस्थानाकडे येतात हे जेव्हा त्यांना कळलं, तेव्हा दिल्लीमध्ये सुद्धा ते पळाले आणि ते पोहोचले हैदराबादमध्ये, तेलंगणामध्ये, जिथे काँग्रेसचं सरकार आहे. खरं तर हा पळपुटेपणा पवन खेरा यांना अशासाठी करावा लागला कारण त्यांच्याकडे जो माल मसाला होता, त्यांच्याकडे जे रिंकी शर्मा यांच्या विरोधात पुरावे होते, ते सगळे फॅब्रिकेटेड होते, बनावट होते, बोगस होते. आपल्या पक्षाचा प्रवक्ता असा पळ काढतोय हे बघून जयराम रमेश यांना प्रचंड कळवळा आला. त्यांचं हृदय अक्षरशः पिळवटून गेलं आणि ते म्हणाले की सरकारच्या मार्फत सुरू असलेलं हे विच हंट आहे. म्हणजे सरकार दडपशाही करताय, जोर जबरदस्तीने कारवाई करताय, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपण्याचा प्रयत्न करताय. म्हणजे काँग्रेसवाले जे दावे नेहमी करतात तशाच प्रकारचा दावा जयराम रमेश यांनी सुद्धा केला. परंतु त्यांनी एक मूलभूत प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. पवन खेरा यांनी जे पुरावे सादर केले होते ते बनावट का होते, त्यांनी चुकीची कागदपत्र जनतेच्या माथी मारण्याचा प्रयत्न का केला, त्यांनी आसामच्या जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न का केला. गेल्या वर्षी हिमंता बिस्वा शर्मा यांनी काँग्रेस नेते गौरव गोगोई यांच्या पत्नीवर आरोप केले होते. त्यांचे आरोप असे होते की एलिझाबेथ गोगोई ज्या गौरव गोगोई यांच्या पत्नी आहेत, त्यांचे पाकिस्तानशी संबंध आहेत, त्यांचे ISIशी संबंध आहेत. त्या ज्या NGOचं काम करतात त्या NGOचा संबंध पाकिस्तानच्या ISIशी आहे. आणि या आरोपानंतर प्रचंड खळबळ उडाली. काँग्रेस नेत्यांनी अशा प्रकारचा दावा केला की पुढच्या वर्षी म्हणजे या वर्षी आसाममध्ये निवडणुका आहेत आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला बदनाम करण्यासाठी मुख्यमंत्री अशा प्रकारची आरोपबाजी करतायत. या प्रकरणामध्ये सुद्धा काँग्रेसने असा आरडाओरडा केला की हे राजकीय हेतूने प्रेरित झालेले आरोप आहेत. परंतु भाजप नेत्यांनी जे तपशील दिले ते मात्र काँग्रेसचे नेते नाकारू शकले नाहीत. एलिझाबेथ कोलमन गोगोई म्हणजे गौरव गोगोई यांच्या सौभाग्यवती या पाकिस्तानी NGO लीडसाठी काम करत होत्या. त्यांच्या पाकिस्तानी बॉसचं नाव अली तौकरी शेख. हा अली तौकरी शेख ISIच्या संपर्कामध्ये होता. कधी काळी पाकिस्तानच्या नियोजन आयोगाशी त्याचा संबंध होता. या सगळ्या गोष्टी सत्य होत्या. या गोष्टी ना काँग्रेस नेते नाकारू शकले ना गौरव गोगोई नाकारू शकले. त्यांनी फक्त सांगितलं की हे सगळे आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहेत. परंतु भाजप नेत्यांनी जी सत्य मांडली, जी तथ्य जनतेच्या समोर ठेवली, ती मात्र ही मंडळी फेटाळू शकली नाहीत. राहुल गांधी म्हणाले असतील की आमच्या पक्षाचे नेते, माझे निकटवर्तीय अत्यंत विश्वासू असलेल्या गौरव गोगोई यांच्या विरोधात हिमंता यांनी आरोप केलेले आहेत, तर या आरोपांचा मला सुद्धा वचपा काढला पाहिजे. कारण राहुल गांधी यांना हिमंता यांच्यावर प्रचंड खुन्नस आहे. कारण हिमंता यांनी जे कारण देऊन काँग्रेस सोडली तशा प्रकारचे कारण आजवर एकाही नेत्याने दिलेलं नाहीये. काँग्रेस सोडताना हिमंता यांनी तो किस्सा सगळ्या जगाला सांगितला की मी राहुल गांधी यांना भेटायला गेलो होतो, परंतु राहुल गांधी यांनी आमच्यासाठी टेबलवर जी बिस्किटं ठेवली ती बिस्किटं त्यांचा कुत्रा पिड्डी खात होता. आणि त्याच्यानंतर सुद्धा राहुल गांधी त्याला कुरवाळत बसले, त्याच्याशी खेळत बसले, आमच्याकडे त्यांचं लक्षच नव्हतं. तर राहुल गांधी यांना सुद्धा हिमंता यांचा वचपा काढायचा होता. आता गौरव गोगोई यांच्यावर आरोप झाल्यानंतर राहुल गांधी यांना वाटलं की ही ती संधी आहे. गौरव गोगोई यांच्या पत्नीवर भाजपने आरोप केले म्हणून हिमंता बिस्वा शर्मा यांच्या पत्नीवर आपण सुद्धा आरोप केले पाहिजेत. म्हणून त्यांनी आपला सेनापती पवन खेरा याला गुवाहाटीला रवाना केलं आणि त्याच्या हाती दिली बोगस कागदपत्र. आणि राहुल गांधी यांना कदाचित वाटलं असेल की अशा प्रकारची आरोपबाजी केल्यानंतर विधानसभा निवडणुकीपर्यंत खळबळ उडत राहील, धुरळा उडत राहील आणि त्याचा फायदा कदाचित काँग्रेसला होईल. परंतु ज्या दिवशी हे आरोप झाले त्याच दिवशी या आरोपांचं खंडन करण्यात आलं. आणि अशा प्रकारे खंडन करण्यात आलं की पवन खेरा यांना गुवाहाटी सोडून अक्षरशः पळावं लागलं. पवन खेरा ज्या प्रकारे पळतायत आणि पोलीस ज्या प्रकारे त्यांच्या मागे लागलेले आहेत, त्याच्यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की मोदी सरकारने आपलं आधीचं जे धोरण होतं, आधीचं धोरण काय होतं, जाऊ दे मरू दे, कशाला आपण त्यांच्यावर कारवाई करायची, हे सगळं धोरण आता बाजूला ठेवलेलं आहे. मोदी सरकार आता कारवाई करण्याच्या मूडमध्ये आहे. जर तुम्ही खोटं बोलाल, जर तुम्ही खोटी कागदपत्र सादर कराल, जर तुम्ही जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न कराल, जर तुम्ही जाहीर व्यासपीठावरून खोटी माहिती जनतेच्या समोर ठेवाल, तर तुमचा कार्यक्रम होणार, अगदी करेक्ट कार्यक्रम होणार. पवन खेरा यांची जी गठडी वळण्याचे प्रयत्न पोलिसांच्या मार्फत सुरू आहेत ते फक्त पवन खेरा यांना अटक करण्यासाठी नाहीये. हा पवन खेरा यांना इशारा आहेच, परंतु हा इशारा आहे सुप्रिया श्रीनेत यांना, हा इशारा आहे रागिणी नायक यांना, जे त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून आणि TV चॅनलवरून भरभरून खोटं बोलत असतात, बिनबुडाचे आरोप करत असतात. अशा प्रकारचे आरोप ज्याचा एकही पुरावा या लोकांकडे नाहीये. हा फक्त त्यांनाच इशारा नाहीये, हा इशारा संजय राऊतांना सुद्धा आहे किंवा संजय राऊतांची मानसिकता असलेल्या अन्य नेत्यांना सुद्धा. संजय राऊतांनी अशा प्रकारचे ढिगभर आरोप भाजपच्या विरोधात केलेले आहेत जे कधीही
सिद्ध झालेले नाहीयेत. संजय राऊतांनी शिवसेना भवनमध्ये एक ऐतिहासिक पत्रकार परिषद घेतली होती. ही पत्रकार परिषद किरीट सोमय्या यांच्या विरोधात होती आणि संजय राऊतांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये कागदाचं एक बाड पत्रकारांच्या समोर झळकवलं होतं. परंतु त्या बाडातला एकही कागद कधी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारीच्या स्वरूपात गेला नाही किंवा न्यायालयामध्ये याचिकेच्या स्वरूपात ते बाड संजय राऊतांकडेच राहिलं. ते बाड जनतेच्या नजरेस पुन्हा कधी पडलंच नाही. सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये अशा खोट्या नाट्या भुलथापा देऊन जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेकांवर आजवर अशा प्रकारची कारवाई झालेली आहे. संग्राम पाटील नावाच्या एका ब्रिटिश नागरिकावर अशा प्रकारची कारवाई झालेली आहे, जो भारतामध्ये काही कामासाठी आला होता आणि त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरू झाल्यानंतर तो ब्रिटनमध्ये जाऊच शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता तो विनवण्या करतोय की तिथे राहून सुद्धा मी कायदेशीर जी कारवाई आहे त्याच्यामध्ये सहकार्य करेन, परंतु त्याला भारतातून जाण्याची परवानगीच मिळत नाहीये. जेव्हा ही कारवाई झाली तेव्हा मला असं वाटलं होतं की सोशल मीडियामध्ये काही मुठभर लोकांपर्यंत ही कारवाई मर्यादित राहील, परंतु आता भाजपच्या सरकारने थेट पवन खेरा यांना घोडा लावलेला आहे. त्यांच्या विरोधात कारवाईचे संकेत दिलेले आहेत. त्यामुळे ही कारवाईची जी सुरुवात झालेली आहे ती पवन खेरा यांच्यापर्यंत मर्यादित राहणार नाही. उद्या ही राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाहीये. राहुल गांधी यांनी अनेकदा खोटे आरोप करून न्यायालयामध्ये माफी मागितलेली आहे, परंतु त्यांच्या माफीची तेवढी चर्चा होत नाही. परंतु ते जे आरोप करतात त्या आरोपांची अनेक महिने अनेक दिवस चर्चा होत असते. सोशल मीडियावर होते, माध्यमांमध्ये होते आणि हा प्रकार पूर्णपणे बंद करण्याचं आता मोदी सरकारने मनावर घेतलेलं दिसतं. पवन खेरा यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरू झालेली आहे, परंतु अशा प्रकारे कारवाई सुरू करण्यामध्ये केंद्र सरकारने उशीर केलाय का? तर या प्रश्नाचं उत्तर निश्चितपणे हो असं आहे. परंतु असं म्हणतात ना, देर आहे दुरुस्त आहे. केंद्र सरकारच्या बाबत आपण तसंच म्हणूया. अफवांचा बाजार गरम करायचं आणि जनतेमध्ये पॅनिक निर्माण करायचं अशा प्रवृत्ती आपल्याला वारंवार सोशल मीडियावर पाहायला मिळतात. जेव्हा इराणचं युद्ध सुरू झालं तेव्हा सोशल मीडियावर काही मुखंडांनी अशा प्रकारच्या पोस्ट टाकल्या होत्या, ज्याच्यामध्ये म्हटलं होतं की देशामध्ये फक्त 1 दिवस पुरेल इतका पेट्रोल आणि डिझेलचा साठा आहे. अशा प्रकारच्या पोस्टमुळे होतं काय, पेट्रोल पंपावर रांगा लागल्या, लोकांनी अनावश्यक पेट्रोल डिझेल विकत घेतलं आणि अनावश्यक जनतेमध्ये तणाव निर्माण झाला. म्हणजे इराण युद्धामुळे सगळं जग संकटात आलंय. जनता अत्यंत उद्विग्न आहे, तणावाखाली आहे. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा जनतेची दिशाभूल करण्याचे प्रयत्न काही लोक करत असतात आणि ही जी मानसिकता आहे ती ठेचण्याची गरज होती. ही जी मानसिकता आहे त्यांना जरब बसवण्याची गरज होती आणि जोपर्यंत वरिष्ठ नेत्यांवर अशा प्रकारे कारवाई होत नाही, जे खोटं बोलतात, जनतेची दिशाभूल करतात, राजकारणामध्ये धुरळा उडवण्यासाठी, खळबळ निर्माण करण्यासाठी वाटेल ते बोलत असतात, जोपर्यंत अशा लोकांवर कारवाई होत नाही तोपर्यंत ही मानसिकता जी आहे ती ठेचली जाण्याची अजिबात शक्यता नव्हती. आता या पवन खेराला अटक करून त्याला काही दिवसात तुरुंगात ठेवलं आणि त्याचा व्यवस्थित पाहुणचार केला. त्याच्यानंतर तो खोटं बोलताना 10 वेळा विचार करेल. त्याच्यानंतर काँग्रेसचा प्रत्येक प्रवक्ता विचार करेल खोटं बोलताना, बनावट दस्तऐवज जनतेच्या समोर ठेवताना. आसामच्या विधानसभा निवडणुकापूर्वी भाजपचं तोंड काळं करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला, परंतु त्यांनी काळं करण्यासाठी जे सामान वापरलं त्याच्यामुळे त्यांचंच तोंड काळं झालेलं दिसतं. पवन खेरांना पळ काढावा लागला अशा प्रकारचं चित्र जनतेला पाहायला मिळतंय. खोटारडेपणा करणाऱ्या पवन खेरा यांना पळायला भाग पाडणाऱ्या आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांचं मनापासून अभिनंदन, कारण त्यांनी या कारवाईची सुरुवात केली. गुवाहाटी पोलिसांनी पवन खेरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि त्याच्याआधी प्रयत्न केले आणि त्याचे आदेश दिले हिमंता बिस्वा शर्मा यांनी. त्यामुळे हिमंता बिस्वा शर्मा यांचं अभिनंदन. आणि अशा प्रकारच्या कारवाया देशामध्ये त्या प्रत्येक राज्यामध्ये झाल्या पाहिजे ज्या राज्यामध्ये लोक खोटं बोलून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा, न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.